आणि काशीला गेल्यानंतर 8 वर्ष काय अध्ययन केलं त्या ठिकाणी. आळीतला उठायचं, गंगेवर जायचं, मंदिरामध्ये जात होतो आणि त्या ठिकाणी विश्वनाथाची सेवा, अन्नपूर्णाची सेवा, ती सेवा करून 5 वाजता मी काय घरी येतो. माऊली घेऊन गेले तिथं, त्यांनी तिथं ठेवलं मला विश्वनाथाजवळ आणि तिथं ठेवून दिल्यानंतर शेवट माऊली पुन्हा घेऊन आली. हे मग MA आणि PhD सगळं तुम्ही काशीला केलं? काशीलाच केलं. डबल MA काशीला केली आणि PhD बी काशीलाच केली. ज्ञानेश्वरीचे 108 पारायण केले, गाथेचे 10 केले, एकनाथ महाराजांचे भागवताचे 6 केले आणि श्रीमद भागवताचे 25 पारायण केली. गेल्यानंतर आम्हाला सुद्धा लुंग्या घालावं लागल्या तिथं 40 वर्षे. तिकडचे जे साधू जसे राहतात तसं आम्हाला तिकडे राहावं लागलं की नाही. तुमच्यापेक्षा तुमचे जे विद्यार्थी आहेत ते इतके मोठे मोठे विद्यार्थी झालेत की ते सांगतात की आमची गुरुजी हे, तर लोकांना असं विशेष वाटतं. म्हणजे तुमच्याकडनं मोठे मोठे विद्यार्थी घडलेत. हा, ऐसे हरभले आपण ते पाहावे, ते संता ते पाहता घेऊसावे, म्हणून वाहनावे ऐकावे तीच सदा. तुम्हाला जर भगवत प्राप्ती करायची असली तर संतांची तुम्हाला काय संगती करावं लागेल. त्यावेळेला तुम्हाला काय भगवत प्राप्ती करता संत हे काय सोपं साधन. आमचे गुरुजी म्हणायचे हे लोक तिकडे जाते, पंडित होते, मंडलेश्वर होते, महंत होते, पण वारकरी होणार नाही, हे शब्द आमच्या कानावर होता. स्वामीजी हमारा अध्ययन हो गया, हम जा रहे, वो स्वामी जी का कहीं नहीं जाना, अरे घूमने से मन चंचल होता है, यही रहो. अरे वाह. तपस्वी आणि एक भक्त हे कसे असू शकतात याचं जर एकत्र एक उदाहरण बघायचंय तर ते म्हणजे शास्त्री बाबा. शास्त्री बाबा वारकरी शिक्षण संस्थेतले एक शिक्षक आहेत आणि आज त्यांचं वय 88 वर्ष आहे आणि त्यांच्या मध्ये तो साधेपणा तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे की त्यांच्या बोलण्यातला साधेपणा, त्यांच्या वागण्यातला, त्यांच्या देहबोलीतला जो साधेपणा आहे. मात्र जर तुम्ही यांची ग्रंथ संपदा बघाल तर त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे. यांनी जवळपास 300-350 पानांचा ग्रंथ फक्त संस्कृत मध्ये लिहिला. गीतेवर ज्या ज्ञानोबा माऊलींनी जशी टीका लिहिली तशी यांनी गीतेवर गीतेचं जी संस्कृत वाक्य आहेत त्याची फोड करून आणि त्यासोबत साध्या भाषेत मराठीमध्ये सुद्धा लिहून अशा प्रकारे साधेपणा प्लस संस्कृतचा एक विद्वत्ता किंवा ज्यांना संस्कृतमध्ये अभ्यास करायचा आहे त्यांच्याकरता त्यांनी संस्कृतमध्ये त्याची फोड करून त्यात लिहिलेलं आहे. इतका विद्वान असलेला कोणी व्यक्ती ज्यावेळेस आपल्या समोर बसून जे साधेपणाने आपल्याशी संवाद साधतंय किंवा त्यांच्यामध्ये जो भोळेपणा दिसतोय यालाच तर कदाचित संतांची निशाणी म्हणत असतील किंवा यांनाच संत म्हणतात. आणि अशा बाबांचा आज आम्ही थोडीशी मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला. त्यात अडचणी आहेत, आवाज बॅकग्राऊंड नॉईज थोडासा येऊ शकतो, दडपण आहे छातीवर की इतक्या मोठ्या व्यक्तीसोबत आपण बोलत आहोत. त्यांचा जो साधेपणा आहे आणि त्यांचं जे आपण पोर्ट्रे करतोय हे आपल्याला जमेल का, ह्या श्रद्धा आणि भीतीच्या मिश्रणातनं हा इंटरव्ह्यू तयार झाला आहे. तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करतो. तुम्ही बघा आणि ह्या गोष्टीला अनेक लोकांपर्यंत पोहोचवा. आणि असे हे बाबा, त्यांचा हा इंटरव्ह्यू नक्की पूर्ण बघा आणि तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंटमध्ये कळवा. तर थोडासा आवाज येईल आपल्या ह्याचा वाहनांचा इंटरव्ह्यू मध्ये, तर त्याकरता अधिक क्षमस्व, कारण की ही जागा मला संस्थेचं पवित्र भूमी पण आहे आणि वातावरण पण चांगलं आहे, म्हणून आम्ही ह्या जागेत इंटरव्ह्यू घेण्याचा विचार केला. आणि आमचाही टेक्निकली अनुभव थोडा कमी असल्यामुळे माफी मागतो. तर बाबा, आपण आता हा नॉर्मली कॅज्युअल इंटरव्ह्यू आहे, कारण की आम्ही विद्वान नव्हे, त्यामुळे आमच्याकडनं जे साधारण प्रश्न किंवा साधारण जे आमची क्युरिओसिटी असते किंवा ज्या गोष्टींचं आम्हाला कौतुक वाटतं ते आम्ही तुम्हाला विचारू. तर आता जसं मी महाराज लोकांसोबत बोललो, आपल्या विद्यार्थ्यांसोबत, तर सगळ्यांकडनं एक गोष्ट फार जास्त वेळा बोलली जाते. ते म्हणतात की बाबांचं जीवन फार विलक्षण आहे, लाईफ स्टोरी जी आहे. तर तुम्ही बाबा लहानपणापासून सांगत होते की, तर माझा असं प्रश्न असा आहे की तुम्ही लहानपणापासून मग अध्यात्मात होते की असं कुठून आली परंपरा? कारण की त्यांनी सांगितलं की घरातले 4ही भावंड अध्यात्म क्षेत्रात आले. मग तुमच्या परंपरेत होतं की तुम्हीच पहिले असेल? पहिलेच आम्ही 4 भावंड. पहिली परंपरा नव्हती. पण आमचे भुले बाबा आहेत ना, ते भुले बाबा आळंदीला आले, त्यानंतर आम्हाला ते संस्कार लागले 4ही भावंडाला. आणि 4ही भावंडामध्ये आम्ही काय
आळंदीला आलो. आळंदीला आल्यानंतर या ठिकाणी जोग महाराजांची संस्था आहे, त्या संस्थेमध्ये काय भरती झालो त्या ठिकाणी. बरोबर. हा. कधी? की 1959. बापरे. हा. 1959 या ठिकाणी आलो. तुमचं वय काय होतं तेव्हा? त्यावेळेला 30 वय होतं. मग त्यानंतर मग तुम्ही आळंदीत पूर्ण शिक्षण घेतलं का? आळंदीमध्ये 4 वर्षे त्या ठिकाणी 4 वर्षाचा कोर्स आहे ना, 4 वर्षाचा कोर्स का पूर्ण केला. आणि आमचे जे गुरुजी शांताराम गुरुजी आहे त्यांचे पण मी त्या माळ घातली. त्यांना ती आम्ही त्यांना गुरुजी मानलं त्यांना माळ घातल्यानंतर. आणि ते काय मुळात त्यांनी शास्त्राचं काय अध्ययन केलेलं आहे, अनेक शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे त्यांनी. ते ज्ञानेश्वरीचे केवळ नमन नमन या ठिकाणी सांगत होते. ते केवळ नमन शांताराम गुरु. हा, शांताराम गुरु एक ओवी 6 दिवस 8 दिवस सांगत होते, व्याख्यान करीत होते. असे त्यांच्या ठिकाणी काय बुद्धी होती त्यांच्या ठिकाणी. तुमची पहिली भेट कशी होती शांताराम गुरुजींसोबत? हिला भरती झाल्यानंतर आमचे जे गुरुजी विठ्ठलबा घुले आहे ना, ते शांताराम गुरुजीची काय सेवा करीत होते. सेवा करीत असताना त्या ठिकाणी आम्ही बी या ठिकाणी काय भरती झाल्यामुळे आमची आणि विठ्ठलबा घुले त्यांची आमची पहिलाच परिचय होता. त्यांना दिवसभर त्यांची सेवा करण्यापेक्षा आम्ही बी थोडा हातभार लावत होतो त्या सेवेकरता. हा, तुमच्या गुरूंची गुरु दादा गुरु. त्यांना या दिवसभर सेवा करण्यापेक्षा त्रास व्हायचा त्यांना दिवसभर सेवा करायची, त्याच्याकरता आम्ही त्यांना काय सहायता करीत होतो सेवेकरता. शांताराम गुरुजी संघ कुठे फिरायला जायचं तर त्यांना घेऊन जायचो मी फिरायला त्यांना. गुरुजींचं वय किती होतं? त्यावेळेला गुरुजीचं वय असन 70 असन त्यावेळेला. बाप. हा, 70. तेव्हा सेवा केली. त्यावेळेस मग तुमचे 4 वर्ष राहिले होते? 4 वर्षे तिथं राहिलो. आणि 4 वर्ष राहिल्यानंतर 3 वर्ष पुन्हा का चातुर्मास काढा पंढरपूरला. अच्छा. 3 वर्ष चातुर्मास काढल्यानंतर शांताराम गुरुजी शांत झाले. अरे बाप. शांत झाल्यानंतर मग आम्ही तिकडे गेलो होतो ऋषिकेशला. ऋषिकेशला गेल्यानंतर तिथं 6 वर्ष ऋषिकेशला काढले. परमार्थ निकेतन मध्ये 6 वर्षाचा कोर्स केला त्या ठिकाणी. 6 वर्षाचा कोर्स केल्यानंतर त्या ठिकाणी फक्त एकच विद्वान होते व्याकरणाचार्य. ते आम्हाला व्याकरण त्यांनी का सिद्धांत आणि लघु सिद्धांत कौमुदी आणि सिद्धांत कौमुदी आम्हाला शिकवली त्यांनी. त्यानंतर त्या ठिकाणी कोणीही विद्वान नव्हतं. अच्छा. त्यामुळे आम्हाला मग काशीला जावं लागलं 72ला. म्हणजे तुमचं शिक्षण पूर्ण आलं आणि पुढचं शिकवण्यासारखे गुरु नव्हते? हा, गुरु नव्हते ते, कोणीच गुरु नव्हते. अच्छा. त्याकरता आम्हाला काशीला जावं लागलं. आणि काशीला गेल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जे साधुवेला संस्कृत महाविद्यालय एक विश्वनाथ मंदिर आहे ना, त्या मंदिराजवळच आहे साधुवेला संस्कृत महाविद्यालय. आणि त्या ठिकाणी आम्ही ठिकाणी का राहिलो होतो आम्ही आणि पुन्हा त्या ठिकाणी का 8 वर्ष काय अध्ययन केलं त्या ठिकाणी. आणि 8 वर्षानंतर अध्ययन केल्यानंतर त्या ठिकाणी आणि अध्ययन करून पुन्हा विश्वनाथाची सेवा करीत होतो आम्ही. राजा सकाळी 2:30ला उठायचं. 2:30ला आणि पहिल्या या ठिकाणी एक ज्ञानेश्वरीचे 108 पारायण केले त्या ठिकाणी काशीला जाऊन. हा, त्या ठिकाणी 10ला बसायचं, 12पर्यंत ज्ञानेश्वरीचे पारण करायचे. पुन्हा 2:30ला उठायचं. पुन्हा अलाराम लावायचा नाही, बिना अलारामचं उठायचं सकाळी. हा, सकाळी 2:30ला उठायचं. नंतर 3ला काय गंगेवर जायचं. 3ला गंगेवर जाऊन त्या ठिकाणी वल्या कपड्याने पुन्हा मंदिरात जायचं. मंदिरात थंडी वाजत ना, मग काय वल्या कपड्यांनी मंदिरामध्ये जात होतो. आणि त्या ठिकाणी विश्वनाथाची सेवा, अन्नपूर्णाची सेवा आणि जे काय देवता आहे त्यांची सर्वांची सेवा करून 5 वाजता मी काय घरी येतो. अच्छा. तोपर्यंत कपडे वाळून जात होते. बापरे बाप. म्हणजे अंगावर सकाळी कपडे वाळवायचे. मग आजारी बिजारी पडणार? आजारी बिजारी काही नाही, कधीच नाही. एक वेळेला ताप आला होता. तो ताप मी गंगेमध्ये सोडून दिला आणि गंगेमध्ये सोडून दिला तोपर्यंत मला तापच आला नाही. पण आतापर्यंत ताप नाही आला मला. त्याच्यानंतर तापच नाही आला. बाबा, ही श्रद्धा, ही जी श्रद्धा आहे, आता सगळे विद्यार्थी पण आहे, आम्ही पण आहोत.
आम्हाला तर भीती वाटते हा. किंवा आता ताप आला मग आता आपण गोळ्या घेतल्या पाहिजे, आंघोळीला कारण होऊन जातं आम्हाला, ताप आल्यावर तर आंघोळ नाही केली पाहिजे. मग पण असं श्रद्धा पाहिजे, श्रद्धा असल्यानंतर काही होत नाही. बर श्रद्धा, आमची गंगेवर श्रद्धा होती म्हणून आम्ही काय त्या ठिकाणी काय ताप जरी आला तरी आमचा नियम सोडित नव्हतो आम्ही. बाप, आमचा नियम सोडित नव्हतो आम्ही. म्हणजे मग विज्ञान तिथं फेल होऊन जातं. हा मग काय करायचं, म्हणजे आमच्या करता आम्ही जर श्रद्धा राहिली तर नाही, आता ते प्रयत्न पाहिजेत ना त्याला. अच्छा प्रयत्न पाहिजे, श्रद्धा पाहिजे, पुन्हा हा श्रद्धा पाहिजे आणि प्रयत्न पाहिजे. की आपली श्रद्धा आहे गंगेवर, गंगेचं स्नान केल्याशिवाय मंदिरात जायचं नाही, बाप. अशी श्रद्धा पाहिजे. आणि रोज गंगेत दर्शनाला गेलो. हा, दर्शन नेमाने दर्शन. बाप. हा, त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी 1 घंटा लागायचा मला मंदिरामध्ये दर्शन. विश्वनाथ म्हणजे सर्व पूजाचं सामान घेऊन घ्यायचो मी तिथं. सर्व माळा, फुलं, गंध, आरतीचे ते आरती आपलं काय म्हणतात त्याला, आरतीचं ते वात वगैरे. हा, वात ते सर्व घेऊन जायचो त्या ठिकाणी. सर्व त्या विश्वनाथाला चढायचं, माळा चढायची, पत्ती चढायची, प्रसाद चढायचा, पुन्हा आरती करायची. मग तिथून पुढं पुन्हा तिकडे अन्नपूर्णाकडे जायचं. अन्नपूर्णाचे त्यांना माळा चढायची, गंध लावायचा, आरती करायची. तिथून मग छोटे जे काही मंदिर असेल त्या ठिकाणी त्यांची पूजा करायची. मग 5 वाजता घरी येत होतो. बाप रे बाप. म्हणजे रात्री सकाळी, आता आमच्या घरचा रात्रीचे 2, सकाळी 5, इतक्या वेळ तुमची साधना चालायची, म्हणजे मंदिर आणि गंगामाई. बरं बाबा, आपण येऊ म्हणजे अजून काशीबद्दल तर आम्हाला फारच क्युरियोसिटी आहे. पण बाबा मी ऐकलं की तुमचं डबल PhD झाली, आपलं डबल MA आणि PhD झाली. बरं, महाराज सांगत होते की तुम्ही 4थीत शाळा सोडलेली. 4थीत आमची 4थीत शाळा झाली. मग तिथनं असं होऊन जातं ना की शाळा सुटली की ढ होऊन जातो माणूस. मग हे तुम्हाला एवढं संस्कृताचे एवढं पुस्तक लिहिणं कसं जमलं? म्हणजे हे माऊलीची कृपा. अभ्यास माऊलीनेच मला घेऊन गेले तिथं आणि माऊलीनेच पुन्हा इथं आणलं मला. आणि तुम्ही माऊलीचा हात नाही सोडला, पदर नाही सोडला. माऊली घेऊन गेले तिथं, त्यांनी तिथं ठेवलं मला विश्वनाथाजवळ आणि तिथं ठेवून दिल्यानंतर शेवट माऊली पुन्हा घेऊन आली इथं मला. हे मग MA आणि PhD सगळं तुम्ही काशीला केलं? काशीलाच केलं. डबल MA काशीला केली आणि PhD बी काशीलाच केली. तुम्ही 30 वर्षाचे असताना आळंदीत आले बाबा, त्याच्यानंतर तुम्ही 38-40च्या टायमाला गेला असणार ना. मग 38-40 पर्यंत तुमची जे शिक्षण होतं ते संस्कृत मध्ये तर झालं नव्हतं आमचं. मग इतकी विद्या कुठून आली की संस्कृत एवढा मोठा ग्रंथ लिहायचा? ते संस्कृत आमचं ते ऋषिकेशला झालं. 6 वर्षे तिथं 5 वर्षाचा कोर्स केला ना, तिथं केवळ संस्कृतच होतं त्या ठिकाणी. पहिला कोर्स संस्कृतचा होता आमचा. पहिला कोर्स संस्कृतचा. आणि पुन्हा हाताने भोजन बनवून खात होतो. दुसऱ्याच्या हाताचं खात नव्हतं. अच्छा. त्याच्याकरता 2 ग्रंथ लिहिले. स्वतःच्या हाताने भोजन केल्यानंतर अंतःकरण शुद्ध. त्याच्याकरता तिथं मी स्वतः भोजन करून खात होतो भोजन. तुम्ही ज्याला पवित्रता किंवा शुद्धी म्हणतो ते सगळं तुम्ही पाळली म्हणून तुम्हाला वाटतं की प्रज्ञा टिकून राहील. अरे बाप. आता आम्ही जर शाळा सोडली, आम्ही तर थोडस जरी सोडलं तरी 3 वर्षानंतर पुस्तक हातात घेतल्यावर इच्छा होत नाही, आम्हाला तर झोपच येते. तुम्ही एवढे 20-30 वर्षाचा गॅप पडला, त्याच्यानंतर तुम्ही इतकं त्यात. पुन्हा ज्ञानेश्वरीचे 108 पारायण केले, गाथेचे 10 केले, एकनाथ महाराजांचे भागवताचे 6 केले आणि श्रीमद भागवताचे 25 पारायण केले. अरे बाप, हे सगळं तिथं असतं. बरं बाबा, तुम्हाला हे कसं वाटतं की आपण जे खातो, आम्ही साधं जसं तुम्ही सांगितलं, तुम्ही स्वतःच्या हाताने बनवून खाल्लं म्हणून तुम्ही एवढं संस्कृत लिहू शकले. मग हे गोष्ट काम कशी करते आम्हाला जर सांगायचं असलं तर हे विद्यार्थ्यांनी कसं? अंतःकरण म्हणजे अंतःकरण शुद्ध असलं सगळं काम होतं. बरोबर. अंतःकरण शुद्ध असलं का शुद्ध सात्विक भोजन केल्यानंतर अंतःकरण काय होतं? शुद्ध होतं. बरोबर. अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर सर्व काम होतं. अंतःकरण शुद्ध करण्याकरता काय काय करावं? अंतःकरण सात्विक पदार्थाचं जेवण करायचं. भाऊ, मग तुम्ही 30 वर्षाचे होईपर्यंत तुमच्या गावाला काय होतं? जीवनमान कसं होतं तुमचं? आम्ही असताना काय, शाळा संपल्यानंतर थोडस शेती काम केलं बा. थोडं शेती काम 28-30 होईपर्यंत थोडं शेती काम 5-6 वर्ष
हा. शेती काम केल्यानंतर मग इकडे आलो मग आळंदीला. अच्छा, अरे वा. मग तुम्ही सख्खे चौघ भाऊ सख्खे आहात? हा सख्खे म्हणजे चुलत भाऊ आहे. चुलत भाऊ. एक आमचे चुलत चुलते, एक चुलत भाऊ आहे, दुसरा एक चुलत भाऊ आहे. 2 भगव्या कपड्यामध्ये आहेत आणि 2 काय सफेद कपड्यामध्ये. अच्छा. सफेद कपडेवाले दुसरे जे आता वारकरी की आता ब्रह्मचारी? गेले ते सफेद कपडेवाले. अच्छा अच्छा हा. तिकडे गेलो होतो आम्ही इंदोरला त्यांच्याकरता. ते गेले काही आता तिघं तर राहिलो आम्ही. बर बर. असे ते आमचे चुलते आहेत ना, चुलत चुलते हा. ते मंडलेश्वर आहेत इंदूरचे. अरे वा. इंदूरचे मंडलेश्वर आहे हा. आणि पुन्हा त्र्यंबकेश्वरला त्यांचा आश्रम आहे मोठा, अन्नपूर्णा अरे वा. त्र्यंबकेश्वरला. वा वा. अन्नपूर्णा आश्रम तो काशीला जो आपलं हरिद्वार तिकडे पण आहे ना वाटतं? नाही. त्यांचे दुसरे आहेत, ते वेगळे. ते वेगळे. हे त्यांचं फक्त इंदूरला आणि का त्र्यंबकेश्वरला त्यांचा आश्रम आहे. अरे वा. बाबा मग तुम्ही तुमचे आधीचे गुरु कोण? शांताराम गुरुजी. त्यांनी माळ घातली ना मला. शांताराम गुरु. हा, हा. मग आता ते सर्व मग गुरुच आहेत. मला भोले बाबा बी आमचे गुरुच आहे, सर्वच गुरुच आहे. त्यांनी आम्हाला शिकवलं ना हा. भोले बाबाने, ते आमचे गुरुच आहेत. आता त्यांना गुरु मानावं लागेल का नाही? अरे वा वा. हा, मग त्यांनी शिकवलं ना आम्हाला. ही तुमची हा. चला चांगलंय. आता आम्हाला त्यातलं माहिती नाही आता व्यक्ती. हे सर्व मोठे बाबा, पुन्हा आपले हे माऊली होते, त्याच्या वेळी माऊली होते ते त्या वेळेला. ते बी त्या आम्हाला शिकवायचे ते. शिक्षक होते. हा, शिक्षक होते ते. 4 वर्ष संस्था आल्यावर तुम्हाला असं वाटलं नाही का की आता दुसरं काहीतरी करावं? दुसरं काही करण्याकरता आमचे गुरुजी शास्त्राचं सर्व शास्त्राचं अध्ययन केलं होतं आमच्या हा. गुरुजींनी. त्यामुळे आम्हाला बी इच्छा झाली की आम्ही काय शास्त्राचं अध्ययन करावं. वा. याच्याकरता आम्ही तिकडे गेलो. नाही तुम्ही 4 वर्षानंतर 3 वर्ष अजून गुरुसेवा केली. हा, गुरुसेवा केली. मग त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं नाही का वाटलं तुम्हाला की गुरुसेवा गुरुजी शांत होईपर्यंत तुम्ही सेवा करत राहिले? कोणती गोष्ट होती ज्याने तुम्ही प्रेरित झाला? की गुरुसेवा म्हणजे आता जोपर्यंत गुरु होते तोपर्यंत आम्हाला इच्छा राहण्याची इच्छा झाली. अच्छा, वाटतच नव्हतं जावं बस कुठे जायची इच्छाच नव्हती आम्हाला. बस त्यांच्यात काय ते प्रवचन करायचे, ते ज्ञानेश्वरी सांगायचे, आम्ही त्यांची ती ऐकायची होती, इथं सांगायचे. त्याच्याकरता आम्हाला कुठे जाण्याची इच्छा झाली नाही. परंतु ते गेल्यानंतर मग आम्हाला काय इच्छा झाली की आता त्यांनी जसं शास्त्र अध्ययन केलं तसं आम्ही बी काय शास्त्र अध्ययन करावं अशी आम्हाला काय इच्छा झाली. आणि पुन्हा तिकडे गेल्यानंतर पंढरपूरची वारी सोडली नाही. वर्षाला पंढरपूरला आचरलेली आहे. तिथून एकटाच जायचो आणि एकटाच जायची. इकडून मी एकटाच आणि तिकडून मी एकटाच. बापरे. आणि आमचं मध्य उत्तर राहण्याचं स्थान कोणतं होतं? भुसावळ. भुसावळ. तिकडून याच्या भुसावळात उतरायचं, इथं स्नान करायचं, सकाळी नित्यनेम करायचं आणि मग इकडं पंढरपूरला यायचं. आणि पंढरपूरला पुन्हा काय भुसावळला जायचं. भुसावळला पुन्हा काय स्नान करून नित्यनेम करून पुन्हा काशीची गाडी धरायची. असा नियम होता आमचा. आणि एकटाच. बाबा तुमचं प्रेम असं हे नाही करू शकत. तुमचं तर शंकरावर पण प्रेम झालं असणार. मग तुमचं हे नातं कसं आहे नेमकं विठ्ठलासोबत आणि शंकरासोबत? तुमचं प्रेम कोणावर आहे? विठ्ठला शंकर. आता तिकडे गेल्यानंतर तिकडचे लोक शंकरची काय भक्ती करतात का नाही? बरोबर. त्यामुळे आम्हाला पुन्हा भगवान विठ्ठलने आपल्या डोक्यावर कोण धारण केलं होतं? बरोबर. महादेवाला धारण केलं होतं की नव्हतं? मग आता आमच्या मनामध्ये महादेवाची पूजा भक्ती करण्याची इच्छा होईल का नाही आम्हाला? आणि सर्व जेवढे काय संत झालेले ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी ज्यांची समाधी त्या शंकरजीचं काय मंदिर येते. कुठे पाहा तुम्ही जेवढे काय संत महात्मे झालेले त्यांच्या ठिकाणी काय शंकराचे काही मंदिर आहे. समाधी असते की शंकराचं मंदिर आहे. कुठे पाहत. त्याचं कारण काय बाबा? याचं कारण म्हणजे त्यांची काय ती भक्ती होती त्यांच्या शंकरची. अच्छा, बरोबर. म्हणून म्हणजे पांडुरंगाचे भक्त असले तरी पांडुरंगाचे भक्त जे असले ते त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा भेद नव्हता. बरोबर. भेद भर्म अमंगळ. आम्ही पांडुरंगाचे भक्त मग आम्ही काय शंकरची भक्ती नाही करायची का? असं कसं? हरिहरा भेद करू नये. तुम्ही अजूनही महादेवाची तिकडे तुम्ही पिंड स्थापन करून तुमची इथं पण काशी निर्माण केली. तुमचं काशीवर पण तेवढंच प्रेम आहे. आणि माऊली
माऊलींबाबत काय वाटतं तुम्हाला? माऊली कोणती माऊली? हा, ज्ञानोबा माऊली. माऊली तर आमचे आता त्यांनी तर आम्हाला सर्व केलं. काशीला नेऊन 41 वर्ष मला तिकडे पाठवलं त्यांनी, तिकडे ठेवलं त्यांनी. पुन्हा ते झाल्यानंतर पुन्हा घेऊन आले ना ते मला. माऊलींनी झालं. मग त्यांनीच नाही केलं, कोणी केलं? त्यांनीच नाही केलं, कोणी केलं ते? हे असं, हे जरा भक्ताचं वेगळं प्रेम असतं माऊलींच्या बाबतीत. पांडुरंगाच्या बाबतीत, महादेवाच्या बाबतीत वेगळं. पण माऊली म्हणजे हात धरून देणाऱ्या माऊली, तिकडे न्यायचं तिकडे न्या. त्यांचीच फार फार कृपा आहे ना आमच्यावर. त्यांनीच पुन्हा इथं आणलं ना आम्हाला. तेच मी आम्ही तिकडे कुठं संन्यासाच्या जवळ कोणी दीक्षा घेऊन तिकडेच आश्रमात आम्ही संन्यासी महंत झाला असतो का नसतो, मंडळेश्वर झाला असतो का नसतो. होतात ना. आणि मग नंतर गंध आणि पांढरे कपडे नसतात, माळी बिळी काढून टाकतात. मग तुम्ही कसे एवढे टिकले तिथं राहून? तुम्ही शिक्षक. हे माऊलीची कृपा आहे ना, माऊलीची कृपा आहे. माऊलीची कृपेने आम्ही टिकलो तिकडे. संत महात्म्याची कृपा झाल्यानंतर तो कुठं जरी राहिला तो आपलं जे ध्येय तो सोडित नाही तो आपलं. आम्ही तिथून आमच्याजवळ पुन्हा तिथं राहायचो. ज्ञानेश्वरी गातात, ही दोन्ही ग्रंथ राहायचे. आपण म्हणतो आजकालचे जे लोक आहेत पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, त्यांना वाटतं की देवधर्म किंवा अध्यात्म म्हणजे काशी, वृंदावन तिकडेच आहे बाबा. पुण्यातल्या लोकांना आळंदी माहिती नाही. बरं, असं फार कमी. काही लोकांना ते इंटरनेटवर सगळं ते दिसतं ना. तर माझं असं, तुम्ही तिकडचंही अनुभवलंय, इथलंही अनुभवलंय, तुम्हाला काय फरक जाणवतो? महाराष्ट्रातले साधू किंवा आळंदीतले साधू, तुम्ही कोणते साधू अनुभवलेत आणि तिकडचे साधू कसे अनुभवलेत? असं काही फरक आहे का? की साधू म्हणजे तिकडचे साधू आणि इकडचे साधू म्हणजे थोडासा भेद आहे. थोडासा संन्यासी म्हणून आपण, साधू तर सगळं एकच असतो. तिकडचे संन्यासी साधू आहे ते म्हणजे त्या संन्यास घेऊन तर काय भगवंताची भक्ती करतात, शंकरची. आपल्याला जे साधू इकडचे साधू लोक झालेले ते काय करतात? विठ्ठलाची भक्ती करतात. बस एवढं ते दुसरं काय. दैवताचा फरक आहे. दैवताचा फरक आहे. मग पण हा साधेपणा जो आहे आपल्याकडचा, तो थोडा वेगळा नाही वाटत का? किंवा इथला साधू ओळखू येत नाही? साधेपणा दिसत असला पण त्यांच्या अंतकरणामध्ये काय भक्ती आहे ना भगवंताविषयी. जरी साधेपणा दिसायचं पण अंतकरणामध्ये काय भगवंताविषयी भक्ती करतात. ती साधेपणा असू नये तर कसा असू, तिकडची ती पद्धत आहे. तिकडे गेल्यानंतर आम्हाला सुद्धा लुंग्या घालावं लागल्या तिथं 41 वर्षे. तिकडचे जे साधू जसे राहतात तसं आम्हाला तिकडे राहावं लागलं की नाही. आम्ही जर धोतर राहिलं असतं ते म्हणले लग्न झालेले संसारी म्हणते. मग संसारी म्हणले असते की नाही आम्हाला. ते जैसा देश वैसा भेष. मग जैसा बेस तैसा बेस तसा बेस. बाबा, मग जे तुम्ही आता तिकडे राहिलात काशीला, मग तिथं तुम्ही कोणता अभ्यास केला संस्कृत मध्ये? तिथं अभ्यास सर्व जेवढे काय 6 आस्तिक आणि 6 नास्तिक जे काय दर्शनकार आहेत त्या 12 दर्शनकाराचा अभ्यास केला मी. अच्छा, तुम्ही एक शॉर्ट मध्ये सांगाल का की दर्शन काय असतं नेमकं? फिलॉसॉफी दर्शन म्हणजे आपल्या स्वतःच ते काय, त्याच्यामध्ये काय आपल्या स्वतःचे जे काय मानसिक जे स्मरण सांगितलेलं असतं त्या ठिकाणी. आपल्या स्वतःचं प्रत्येकाचं दर्शन काय वेगळं वेगळं असतं ना. प्रत्येकाचा 4 वाक काय देवाला मानित नाही. त्याने आपलं तेच सर्व ते त्या ग्रंथामध्ये लिहिलं. देवाला ते तो मानित नाही. पुन्हा काय, पुन्हा हे बौद्ध हे देवाला मानित नाहीत, ते फक्त आपल्या गुरुला म्हणतात. त्याने आपल्या गुरुचं काय त्या ग्रंथामध्ये काय महत्व लिहिलेलं आहे. पुन्हा जे काय अजून जैन बी काय देवाला एवढ्या मानित नाहीत. ते त्यांचे जे गुरु आहेत त्यांना ते गुरुला मानतात. त्या गुरुचं प्रतिपादन त्यांनी काय आपल्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. हे सगळे नास्तिक आहे. आणि आस्तिक हे सर्व काही देवाला मानतात. ते सर्व देवाचं त्यांच्या ग्रंथामध्ये काय प्रतिपादन केलेलं असतं. त्यांच्या देव ज्या देवाला मानतात त्या देवतेचं काय ते प्रतिपादन त्यांच्या ग्रंथामध्ये केलेलं असतं. पण जो मुख्य काय जे शंकराचार्य आहेत हे काय मुख्य काय हे म्हणजे काय हे मुख्य आपले उत्तर मीमांसाचे उत्तर मीमांसाचे जे काय मुख्य अध्यक्ष आहे ते शंकराचार्य. आद्य शंकराचार्य. आद्य शंकराचार्य.
त्यांनी वेदांत ज्याला म्हणतो आपण, हा, बस वेदांत बस 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 philosophy, बस बस ही त्यांच्या हे मुख्य काय आद्यशंकर. हा अध्यक्ष अच्छा, वा. त्यांच्यापासूनच ही काय वेदांताची काय परंपरा मग याचा पण तुम्ही तिथं अभ्यास केला असणार. हा मग तुम्ही जो ग्रंथ लिहिलाय तो कशाबाबत लिहिलाय? ते ग्रंथ लिहिला आहे जे 6 आस्तिक मतानुसार ईश्वर स्वरूप. हा तर आस्तिक मतानुसार ईश्वर पण म्हणजे का आस्तिक लोक ईश्वराला मानतात का नाही मानतात, हा हा पुन्हा कसे मानतात, हा. पुन्हा त्याच्यामध्ये नास्तिक बी आले. नास्तिक ईश्वराला मानतात का नाही मानतात, का मानत नाही, सर्व विवरण त्याच्यामध्ये दिलेले आहे. वा. आणि पुन्हा त्यानंतर काय रामानुज काय अजून? रामानुजाचार्य, वल्लभाचार्य हे सर्व त्याच्यामध्ये आलेले. बरं, हे सगळे आस्तिक मत. यांचे सर्व मत त्यांच्यामध्ये आलेले. बरं, म्हणजे 18 दर्शनकार आलेले त्यामध्ये. अच्छा, आस्तिक दर्शनामध्ये 18 दर्शनकार. 18 आस्तिक दर्शनामध्ये नाही आले. सर्व आस्तिक मतानुसार ईश्वर विमर्श हा जो ग्रंथ लिहिला आहे त्याच्यामध्ये 18 दर्शनकार आले. अच्छा. कोणी ईश्वराला कसं मानतात, का मानत नाही तर का मानत नाही, हे सर्व त्याच्यामध्ये त्या ग्रंथामध्ये लिहिलेले विश्लेषण. बापरे. आणि ह्याचा तर सगळा तुम्ही त्यावेळेस अभ्यास करून याचा पीएचडी. पीएचडी. छान बाबा. मग ऋषिकेश मध्ये तुम्ही असताना, ऋषिकेश कुठे सगळ्यात आधी 3 वर्ष कुठे? ऋषिकेशला 6 वर्ष. 6 वर्ष ऋषिकेश. 1 वर्ष बाहेर असून त्या बाहेर कौमुदी आणि तर्कसंग्रह केला. आणि 5 वर्षे परमार्थ निकेतन आश्रम आहे त्या ठिकाणी. त्या परमार्थ निकेतन आश्रमामध्ये एक ते काशीची जी काय शाखा होती ते त्याच्या संपूर्णानंदाची, त्या शाखेमध्ये काय ती शाखा त्या ठिकाणी काय प्रवेश केला त्या ठिकाणी. आणि प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी काय कौमुदी, तर्कसंग्रह, पुन्हा सिद्धांत असे 4000 सूत्र सिद्धांतामध्ये. असे त्या सर्व सिद्धांताचे आणि कौमुदीचे तर्कसंग्रहाचे याचा काय त्या ठिकाणी काय अभ्यास केला त्या ठिकाणी 5 वर्ष. आणि 5 वर्षानंतर तिथं काय कोणी विद्वान नव्हतं. त्याकरता मी काय 66 ते 71 पर्यंत तिथं राहिलो आणि 72ला मग काशीला आलो. तिथं तुमचं जसे इथं सहपाठी असतात, मित्र असतात किंवा विद्यार्थी असतात, गुरु असतात, तसे तिथं तुमचे असतील ना? काय असतील म्हणजे खरं सांगू का, आमच्या वेळेला ऋषिकेशला आपले महाराष्ट्राचे 27 विद्यार्थी होते. 27 विद्यार्थी आमच्या बरोबर तिथं अध्ययन करायला महाराष्ट्राचे. अरे बापरे. महाराष्ट्र. आणि बाकीचे पण? बाकीचे मग तिकडचे होते. म्हणजे मेजॉरिटी आपली जास्त आपले. अरे बापरे. ऋषिकेशला. काशीला एवढे होते पण ऋषिकेशला एवढे होते. आणि अजूनही ऋषिकेशला 70-80 विद्यार्थी राहतात तिथं अध्ययन करण्याकरता अजून. आता मोठमोठे विद्वान आहेत झाले ना तिथं जाता, त्यामुळे आता तिथं आपले विद्यार्थी इथून सुटले का काही तिथं जातात तिथं ऋषिकेशला आणि तिथं अध्ययन करतात. काही आपले विद्यार्थी शिकवतात त्या विद्यार्थ्याला. तुमचे असे विद्यार्थी कोण कोण आहेत? तुमचं असं कोणी विद्यार्थी ज्याचा लोक जनमानस ओळखतो, तुमच्या विद्यार्थ्यांपैकी 1-2 विद्यार्थ्यांचं काही तुम्ही असं सांगू शकाल का? आता विद्यार्थी तिकडचे विद्यार्थी आता काय सांगा, तिकडचे विद्यार्थी होते. आता इकडचे विद्यार्थी तर काही एवढे नव्हते जास्त. तिकडचे विद्यार्थी होते. तिकडचे जास्त विद्यार्थी. मी आता महाराज मला सांगत होते की बाबा तिथं तुम्ही म्हणजे तुमच्यापेक्षा तुमचे जे विद्यार्थी आहेत ते इतके मोठे मोठे विद्यार्थी झालेत की ते सांगतात की आमची गुरुजी हे तर लोकांना असं विशेष वाटतं. म्हणजे तुमच्याकडनं मोठे मोठे विद्यार्थी घडलेत काशीमध्ये विद्यालयात शिकवतात. विद्यालय 1980 पासून तर 2007 पर्यंत होतो मी शिकवण्याकरता शिकवायला. 72 ते 80 पर्यंत शिक्षण झालं आमचं. आणि 80 पासून मग तिथं पुढं त्या ठिकाणी मी माझं शिक्षण झाल्यानंतर त्या ठिकाणचे जे स्वामी जे होते ना, त्या स्वामीजीकडे मी गेलो आणि त्या स्वामीजीने म्हणलं की स्वामीजी हमारा अध्ययन हो गया है, हम जा रहे. वो स्वामी जी का कहीं नहीं जाना, अरे घूमने से मन चंचल होता है, यही रहो. अरे आणि तुम्ही शिकून घेतलं मग त्यांनी. वा, तुमचं खरंच मन तुम्ही चंचल होऊ नाही दिलं. वा, मग इतके वर्ष तुम्ही मात्र ते निष्ठेने तिथं शिकवत. मग
एवढ्या वर्ष कुठे कार्यक्रम केलाच नाही ना आम्ही कीर्तनाचा. हा ईद आल्यानंतर कीर्तन थोडे थोडेसे करू लागलो आम्ही. आता हा बाबा. नाही तर 41 वर्ष पुढे कीर्तन केलंच नाही. बापरे, हा. तुमचं वय काय बाबा आता? आता वर्ष 85. बापरे बाप, आता कीर्तन करायला सुरुवात केली. हा. तुम्हाला जमतं एवढं उभं राहणं वगैरे? आता काय लोक म्हणतात करा करा कीर्तन, मग आता करावं लागतं थोडंफार. वा. हा. म्हणजे ते तुम्ही जनमानसा करता किंवा जे विद्यार्थी आहेत हा. त्यांच्या करता तुम्ही हा, बाबा. बस. छान. तुमचे असं इथं किंवा काशीला असताना असं पांडुरंग माऊली किंवा शंकरासोबत असे विलक्षण अनुभव आहेत का भाऊ, जिथं तुम्हाला हा. असं वाटतं की देवाचे अनुभव किंवा भक्तीतनं एखादा आपण साक्षात्कार म्हणतो असं हा. काही? थोडाफार व्हायचा साक्षात्कार त्यांचा. हा, हा. व्हायचा. तुम्हाला असं जीवनामध्ये एखादी अडचण किंवा काय वाटतं? त्यांच्या साक्षात्काराने तर तिथं राहिलो मी. बरं. एवढ्या दिवस राहणं म्हणजे इथं कोणी राहिलं की एवढे दिवस तिथं काशीला. नाही, हे जे शास्त्र शिकतो, हा. फिलॉसॉफी वगैरे शिकतात लोक, हा. इंग्लिश मध्ये त्याला फिलॉसॉफी म्हणून असे विद्वान घडतात की आम्ही बहुत जाणतो सगळं. हा. याचा जीवनामध्ये उपयोग काय असतो? याचा जीवनामध्ये उपयोग आता खरं जे काय शास्त्रामध्ये सांगितलेलं त्यानुसार चालणं हेच काय जीवनामध्ये उपयोग आहे. शास्त्रामध्ये जे काय सांगितलेलं तत्व, त्या तत्वाचं काय अनुसंधान करणं, बरं. त्याचं काय अनुष्ठान करणं, त्याच्यात केलं तर त्याचं तुम्हाला काय भगवत प्राप्ती काय अवश्य होऊन जाईल. त्याच्याकरता हे शास्त्र जे आहे वेदांत शास्त्र आहे त्याच्याकरता आहे वेदांत शास्त्र. अच्छा, वेदांत शास्त्राने आपली भक्ती दृढ हा, होते. बस बस बस. आणि मग महाराज सांगत होते की तुम्ही आता ते पुन्हा वाचतही नाही म्हणतात. मग मग आता काय वाचायचं त्याला. मग आता नाव नाही हा, म्हणत. बस आता ग्रंथ सर्व झालेले आहेत ना आमचे, मुखपाठ आहेत ग्रंथ, त्यामुळे आता त्यांना वाचायची काय जरूर आहे. हा. ते धारण करून झाले आता ते काय? काय एका ग्रंथामध्ये आलेले की जे काय शिकलेले ते सर्व सोडून त्याग करायचा त्याचा, असं एका ग्रंथामध्ये आलेले. वा. ते आलेलं तर भरपूर असतं, पण जीवनामध्ये अंगीकारणं फार अवघड आहे. तुम्ही एवढं धारण केलं, सोडणं तुम्ही दिलं सोडून एका दिवसात. नाही तसं थोडं चालू बी असतं आमचं अध्ययन. असं काय आज विद्यार्थ्याला शिकवतात त्याच्याकरता आज अध्ययन चालू असतं थोडंफार. आता इथं काय शिकवतात तुम्ही संस्थेत? एक गीता शिकवतो. तुम्ही तिकडनं काशीतनं रिटायर झाल्यानंतर हा. आळंदीत येणं कसं झालं किंवा संस्थेचं कसं? आळंदीत हे आमचे जे मोठे बाबा आहेत, हा हे 34 वर्षीचे अध्यक्ष होते मोठे बाबा. हा हा. ते काशीला त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी छापायला टाकली होती, त्यांना मी प्रेस दाखवली होती त्या ठिकाणी. बर बर. तर ते त्या ठिकाणी यायचे माझ्याजवळ तर 2-3 दिवस राहायचे हा. ते. झालं त्यांनी ते वातावरण पाहिलं असं बरेच वेळा. ते म्हणले तिथं झालं की इथं येत, तिथं झालं की इथं येत. त्यांचा असा नियम मला सांगितलं. गरज भेटले की हा बस भेटले का तिथं झालं की इथं यायचं. मग तिथं झाल्याबरोबर लगेच इथं आलो आम्ही. इथं आलो मग त्यांनी लगेच अध्यापकाच्या अध्यापकचं पद दिलं मला ते. अरे वा. हा. तुमचं तिकडे होतं त्यामुळे तुम्हाला हे रोजच हा, काम हा, शिकवून बस, बस. तुमच्या अंगात बस, होतं. बस. आता इथं कुठला विषय किंवा काय शिकवतो तुम्ही? हे गीता बनते तशी. अच्छा. हा. गीता. अजून काही ग्रंथ असले तर अजून बी काही ग्रंथ शिकवतो. अच्छा. आता तयार आहेत आमचे काही काही हे नाही त्याचे. वेदांत. हा हा. जे काही वेदांत किंवा हा वेदांताचे ग्रंथ काही. हा. ते आपल्या इथं संस्थेतल्या हा, विद्यार्थी. बस 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 बस. गीतेच्या अनुषंगाने तुम्ही आम्हाला काही मार्गदर्शन करू इच्छिता की काय आम्ही जे लोक आता शहरात राहतात त्यांना सोप्या भाषेत काय सांगाल? गीतेत काय सांगितलंय? अरे गीतेत सांगितलेलं आता गीतेत म्हणजे तिन्ही 4 मार्ग सांगितलेले इथं. बर. ज्ञान मार्ग सांगितला आहे, भक्ती मार्ग सांगितलेला आहे, कर्म मार्ग सांगितलेला आहे आणि पुन्हा काय योग मार्ग सांगितला असे 4 मार्ग सांगितलेले आहेत. बर. ज्याला ज्या ज्या मार्गाचं अनुष्ठान करायचं त्या मार्गाचे त्यांनी काय अनुष्ठान करावं आणि भगवत प्राप्ती करून घ्यावी. पण जशी जसा त्याचा अधिकार असेल तसं. हा. सर्वाचा अधिकार सर्वांमध्ये नसतो. बर. ज्ञान प्राप्त करण्याकरता सर्वाचा अधिकार ज्ञान प्राप्त करण्याकरता नसतो. बर. योगाचं अनुष्ठान करण्याकरता सर्वाच्या ठिकाणी काय अधिकार नसतो. बर. आणि त्याचप्रमाणे पुन्हा जो काय कर्ममार्ग आहे, कर्ममार्गाचं बी अनुष्ठान करण्याकरता सर्वाच्या ठिकाणी काही वेळी का अधिकार नसतो. मग सोपा मार्ग कोणता आहे? भक्ती मार्ग. भक्तीच्या मापे मोजे तो अनंत इतर आणि तत्वाचा नमोदात. बर. भक्ती काय आहे? सुलभ आहे.
त्याच्याकरता साधारण लोकांकरता काय भक्ती सुलभ आहे का नाही. हे काही एवढे ज्ञान काही प्राप्त करू शकणार नाही साधारण लोक. योगाचं अनुष्ठान करू शकणार नाही, पुन्हा काय कर्माचं अनुष्ठान करू शकणार नाही. त्यांना काय एक भक्ती काय सुलभ आहे. भक्ती सुलभ असल्यामुळे सर्व जेवढे काय असतील ते काय भक्तीचं अनुष्ठान करू शकतात, भक्ती करू शकतात ते. भक्ती सोपी. हा, भक्ती सोपी. भजन करायचं भगवंताचं, म्हणजे पूजन भजन करायचं ही काय भक्ती आहे भगवंताची. सोपी आहे का नाही. तिथं काय काय अनुष्ठान करायचं नाही काही नाही. तुमच्या माऊलींसोबत जसा प्रेम निर्माण झालं तसं आमच्या मनात उत्पन्न व्हावं याकरता आम्ही काय केलं पाहिजे. तुम्ही बी अशी भक्ती करायची माऊलीची. कशी करायची म्हणजे कशी करायची. आता दररोज नियमाने इथं राहिले पाहिजे, नियमाने त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे, त्यांची ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, गाथा वाचला पाहिजे, हे सर्व अध्ययन केलं पाहिजे. त्यावेळेला तुम्हाला भक्ती अंतःकरणामध्ये उत्पन्न होईल का नाही तुमच्या. आम्हाला आमच्याकरता पण तोच सोपा मार्ग आहे. हा, सोपा मार्ग आहे का भक्तीचा. मग भक्ती केल्यानंतर समजा किंवा मुक्ती, ज्ञान मार्ग म्हणा, योग मार्ग म्हणा, याच्यानंतर जी मुक्ती प्राप्त झाल्यानंतर नेमकं काय घडतं. मुक्ती प्राप्त झाल्यानंतर काय तुम्हाला सर्व ठिकाणी भगवंत दिसतो. मुक्त माणसाला काय सर्व ठिकाणी भगवंत दिसतो. बहु नाम जन्म नामंते ज्ञानवान वाम प्रपद्यते वासुदेव स्तमिती महात्मा. मुक्त आहे तो, मुक्ताला सर्व ठिकाणी मुक्तच दिसतात का नाही त्यांना. त्यांना काय बद्ध दिसतात का त्यांना ठिकाणी ठिकाणी. आम्ही लोक बद्ध असल्यामुळे आम्हाला सर्व बद्धच दिसतात, मुक्तही बद्ध दिसतात आम्हाला. आम्हाला तुम्ही अशा मुक्त लोकांना म्हणजे तुमच्या नाही, आम्ही अजून मुक्त नाही म्हणा. तुम्ही मुक्तांना मुक्तीचा मार्ग दाखवता विद्यार्थ्यांना. तुम्ही अशा विलक्षण अजून महात्म्यांना किंवा आपल्या परंपरेतल्या कोणत्या व्यक्तींना भेटलेत का. किंवा असं भेटल्यावर तुम्हाला खून पटली बाबा असं कधी झालंय का. आणि मुक्त भेटतात पण क्वचित एखाद्या, जास्त नाही. आता जास्त मुक्त काही आपल्या समोर थोडीच येणारे असतात. ते तिकडं एकांतामध्ये राहतात मुक्त. ते काय इकडे जगतामध्ये थोडेच फिरत असतात तिकडे दिसायला. ते आपल्या स्थानावर राहतात तिकडे, चिंतन करीत राहतात ते आपलं मुक्त बरोबर जिथं असते तिथं. हा, मग आमच्या सारख्यांना असले तरी दिसणार नाही, दिसणार नाही. तरी कळणार. तुम्ही जर ते प्रयत्न केला त्यांना पाहण्याचा तर तुम्हाला दिसतील म्हणा, त्याच्यात काय नाही. प्रयत्न केला पाहण्याचा, तुमच्या ठिकाणी जर इच्छा असली का आम्हाला मुक्ताचं मी दर्शन व्हावं, तशी तुम्हाला काय त्याचा अधिकार प्राप्त करावा लागेल मुक्त पाहण्याकरता. त्यावेळेला तुम्हाला ते मुक्ताचं दर्शन होईल. अधिकार लागतो त्याला. कोणत्याही कार्य करायचं असलं म्हणजे त्याला काय अधिकार लागतो. अधिकाराने काय त्या कार्याची काय सिद्धी होते त्या ठिकाणी. तो अधिकार प्राप्त करण्याकरता पुन्हा भक्ती करायला. भक्तीच्या योगाने तुम्हाला मुक्त केव्हा ना केव्हा तरी मुक्ताचं दर्शन होईल तुम्हाला. हळूहळू ढाळे केतुकिनी एके वेळे काय पुढं काय. मार्गाची पडे निश्चित ठाकी किंवा तिळ तिळ पुण्य साता पडे तरी ते बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाटेशी आतुरे समागम घडे संतात. मराठी एकदा साधारण सांगाल दोन्ही आपण. एकदा सांगाल पुन्हा म्हणजे अर्थ काय होतो. अर्थ याचा तिळ तिळ पुण्य साता पडे. थोडं थोडं दररोज जर परमार्थ करीत राहतो तर तुमचे कोणते काय परमार्थ करणारे कोण पुण्य होईल का नाही. असं काय हळूहळू पुण्य केल्यानंतर तुमच्या काय मुखामध्ये काय भगवंताचं नाम येईल. भगवंताचं नाम आल्यानंतर कोण काय पुण्य वाढत जाईल का नाही. पुण्य वाढत झाल्यानंतर काय तुम्हाला संताची भीती होईल. आणि संताची भीती झाल्यानंतर तुम्हाला काय ते संत काय तुम्हाला काय भगवत प्राप्ती करून देतील. हरी प्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय. संता बिन प्राप्ती नाही ऐसे वेद बोलती होई. वेद त्याची होई. संताचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पाहिजे. हरिपाठात एवढा ऐकला. तैसे हरपले आपण ते पावे ते संताचे पाहता घेऊसावे म्हणून वानावे ऐकावे तेच सदा. तुम्हाला जर भगवत प्राप्ती करायची असली तर संतांची तुम्हाला काय संगती करावं लागेल. त्यावेळेला तुम्हाला काय भगवत प्राप्ती करता संत हे काय सोपं साधन आहे सर्वापेक्षा.
सगळं कर्म ह्या सगळ्या गोष्टी हा बस बस हे संतांची फक्त संतांची संगती करायची. हे आळंदीमध्ये अवघड आहे कसं आळंदीत हा संतांची संगती करण्याकरता आळंदी हा उत्तम उपाय आहे. हा उत्तम उपाय आळंदीत एकाच ठिकाणी भरपूर झाले संत. तेव्हा आळंदीचं महात्म्य कसं सांगाल तुम्ही? जसं आता काशीचं आपण सांगतो, वृंदावनचं लोकांना माहिती आहे, आळंदीचं महात्म्य काय नेमकं? आळंदीच्या महात्म्याचा त्यांची ज्ञानेश्वर महाराज समाधी जिवंत आहे त्या ठिकाणी. आळंदीचं महात्म्याचं काय वर्णन करायचं, ते साक्षात तिथं आहेत का नाही माऊली. माऊली असल्यानंतर तिथं त्या आळंदीचं काय महत्व सांगायचं, काय महत्व सांगायचं, माऊली असल्यानंतर काय महत्व सांगायचं त्या ठिकाणी. प्रत्यक्ष माऊली आहेत, हेच काय आळंदीचं महत्व आहे. समाधी आपली संजीवन समाधी आहे ना, प्रत्यक्ष आहेत ना ते. तसं एवढं कुठे तुम्हाला मिळेल का दुसऱ्या ठिकाणी संजीवन समाधी? नाही. लोक जर जातात असं, तुम्ही आता सुरुवातच आपण बोललो, एकदा उत्तरेत गेले की त्यांना आळंदीचं काही लोकांना महत्व किंवा लोकांना वाटतच नाही, शहरातल्या लोक. मग त्यांच्याकरता आळंदी जर सांगायची तर बाबा त्यांना आधी ज्ञानोबा कळलं महत्व सांगावं लागेल माऊलीचं महत्व सांगायचं, संतांचं महत्व सांगायचं. त्यावेळेला त्या मला काय हळूहळू त्यांची काय श्रद्धा होईल, आणि श्रद्धेने ते काय हळूहळू काय माऊलीची काय भक्ती करतील. ते भक्ती करून काय त्यांना जी काय इच्छा होईल ती काय ते काय माऊली त्यांना काय प्राप्त करून देतील त्या ठिकाणी. बाबा माऊलींबद्दल जसं आपण संत जगामध्ये जे संत आहेत तसं त्याबद्दल माऊलींचं विशेषण काय सांगता येईल? संतांच्या कम्पॅरिझनच्या हिशोबाने, फक्त कमी जास्तीच्या हिशोबाने नाही, पण माऊलींचं विशेषता काय सांगता येईल? विशेषता म्हणजे त्यांनी अनेक चमत्कार दाखवले का नाही या ठिकाणी. भिंत चालवली, रेड्याच्या मुखून वेद बोलावला. वेड्याच्या मुखून वेद बोलील का तो? कोणी बोलणार आहे का? भिंत चालवणार आहे का कोणी? पुन्हा ज्ञानेश्वरी कोणाच्या हातून लिहिली? जो मूर्त काय नाव त्यांचं? सच्चिदानंद बाबा यांच्याद्वारा त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. हे किती महत्व आहे त्यांचं. असं कोणी महत्वाला आहे का या ठिकाणी कोणी दुसरा? भूतलावर नाही. मग ते सांगतो ना. मग अशी भिंत चालवणार कोणी आहे का? आहे का कोणी जगात दिसलं का मला भिंत चालवणारा? रेड्याच्या मुखून वेद बोल, और माणसाच्या मुखातून वेद बोलले जात नाही, तर ते रेड्याच्या मुखातून त्यांनी काय वेद बोलवले. आणि ते पुन्हा ते पंडित लोक ते आपल्या वह्या दुरुस्त करीत होते त्या ठिकाणी. कुठं चुका आहेत त्या वह्या, आपल्या स्वतःच्या वह्या त्या ठिकाणी दुरुस्त करीत होते. ज्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज रेड्याच्या मुखून वेद बोलत होते त्यावेळेला पंडित लोक आपल्या वह्या दुरुस्त करीत होते. चुका कुठं चुका आहेत त्या. रेड्याच्या मुखातून वेद बोलायला आपल्याला माणसाच्या मुखातून वेद बोलवता येत नाही. माऊलीने काय रेड्याच्या मुखातून वेद बोलावला ना. आणि ते बी पंडित लोक तिथले ज्यांचे ते विरोध करणारे जे पंडित लोक होते, माऊलीचा विरोध करणारे, ते आपल्या वह्या दुरुस्त करीत होते. कुठं चुका आहेत त्या. म्हणून मग तुम्ही तिकडे जाऊन पण तुम्हाला हे काही सुटलं नाही काशीला राहून? आता सुटायला आता ते सांगितलं तुम्हाला की माऊलीनेच घेऊन आले मला, माऊलीच घेऊन आली मला. आता तुम्हाला कसं वाटतं बाबा की एवढं वर्ष तुम्ही तिकडे शिकवलं, त्याच्यानंतर मग तुम्हाला आता आळंदीत येऊन कसं वाटतं? समाधान वाटतं, एकदम समाधान वाटतं. आता काही तुम्हाला आयुष्यात हवंय असं वाटतं? नाही, काहीच नाही. काही आम्हाला काय आता कुठं आश्रम बनावा, कुठं काही महंत व्हावा, कुठं काही करावा, गाड्या घ्यावा, कुठं काही जागा घ्यावा, हे काही वाटतच नाही. आता त्यांनी सर्व सुविधा करून दिली, आता काय करायचं? आयुष्यात अशी कधी वेळ आली का की जिथं काहीतरी कमी पडते अशी तुम्हाला वाटलं की आम्हाला आम्हाला काही वाटत नाही, काही कमी वाटत कमी पडत असत आम्ही इथे राहिलंच होतं. काही आम्ही कमी पडत असतो ती कमीची पूर्ती करण्याकरता बाहेर गेलो असतो आम्ही. फार विरळ वेळेत माऊलीची कृपा होती ना, कमी लोकांना आपण नाही. संत महात्म्याची कृपा असल्यानंतर कोणतंही कार्य काय एकदम चांगल्या रीतीने काय पार पडून जात. तुम्ही आता तुमची साधना काय बाबा? आता काय करता तुम्ही? डेली नित्य नियम कसा असतो तुमचा? नित्य नियम करतो बाबा. सकाळी उठून किती वाजता उठता? आता 2-2:30 ला उठतो मी. बापरे. नियम तिकडचा तो नियम आहे, तो इथं नियम आमचा. अच्छा.
तर तिकडे विश्वनाथ, मग इकडे कसं माऊली. माऊलीच्या हा मंदिरात. बस माऊलीच्या मध्ये बरोबर आरतीला जातो आम्ही दर्शनाला. छान. त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुन्हा आल्यानंतर जे काय नित्यनेम राहिले तो नित्यनेम करतो. नित्यनेम 8 वाजेपर्यंत नित्यनेम चालतो. पुढे काय पुन्हा पाठ असतात तिथं, पाठ घ्यावा लागतात मग. अच्छा. हा पाठ घ्यावं लागतं. त्यानंतर मग नामस्मरण. हा नामस्मरण. नामस्मरण किती करावं असं काही आहे का? अच्छा पूर्वी करीत होतं जास्त, पण आता थोडंसं पाठ चालू आहे त्याच्यामुळे थोडं कमी यायला लागलं. पण पूर्वी तुम्ही 1 लाख प्रकारची होती. अरे बाप, ते काहीतरी म्हणतात ना, एक आकडा पूर्ण झाला की देवदर्शन देतो म्हणतात. ती म्हणजे 13 कोटी. बापरे, 13 कोटी जप पूर्ण झाल्यानंतर देव प्रत्यक्ष दर्शन देतो. अरे वा, तुम्ही मोजमाप नाही केलं मग? आम्ही मोजमाप नाही करत. काय करायचं मोजमाप करून? जेव्हा इच्छा असेल तेव्हा होईल ना. अच्छा. हा बरं, तुमच्या काय सोबतच असणार माऊली, दर्शन देतच असणार. आता मग तुम्हाला शेवटी संस्थेत येऊन जिथून सुरुवात झाली प्रवासाची, हा तिथं येऊन तुम्हाला आता समाधान वाटते. हा बस बस. संतांच्या ठिकाणी समाधान वाटायलाच पाहिजे. संतांचं गाव आहे ना हे. हो. हा आता मग जे विद्यार्थी असतात हा त्यांच्याकरता तुम्ही काय सल्ला द्याल? कसं आता तुम्ही जशी साधना केली, तुमचा प्रवास इथपर्यंत ठेपला. आज 88 वर्ष तुमचं वय आहे. हा मग तुम्ही जे आता नवीन तरुण मुलं येतात ते तुमच्या वयात, तुम्ही त्यावेळेस आलात तसे, त्यांना काय सांगाल की तुम्ही जशी साधना कोणत्या प्रकारे केली, आणि मग त्यांना कसं सांगाल की तसं? आता त्यांना साधना, आता ते काय सर्व ज्ञानेश्वरी गाथा याच्यामध्ये साधना लिहिली ते. त्यांना ज्ञानेश्वरी शिकवली, गाथा शिकवला, त्याच्यामध्ये साधना आलीच आहे. त्यांनी करायला पाहिजे. आता आपण सांगून काय. तुमचा दिनक्रम कसा असा जेव्हा तुम्ही संस्थेत होते तेव्हा? त्याच्या वेळेला दिनक्रम हे हाच होता आमचा. लवकर उठायचं, पुन्हा नित्यनेम, ज्ञानेश्वरी गाथा, हरिपाठ हे सर्व नित्यनेम करायचा, माऊलीचं दर्शन करायचं आणि काय अभ्यास करायचा, हे नियम होता पाहिजे. तो तुम्ही तेव्हा त्याच्यात काही फार बदल झालाच नाही? बदल नाही. ते आहे तसंच. त्यामुळे त्यात काही सांगण्यासारखं नाही. जसे तुम्ही एकेकाळी त्या पाठात बसत असतील, तुम्हाला तुमचे गुरुवर्य शिकवत असतील, आज तुम्ही त्या गुरुवर्यांच्या जागेवर शिकवता, तुम्हाला कसं वाटतं त्या गोष्टी? त्यावेळेला काय आता ते ज्या वेळेला गुरु शिकवत होते त्यावेळेला बी आनंद येत होता, आता बी आनंद येतो सांगायचा. त्यावेळेला त्यांचा ऐकायचा आनंद येत होता, आता सांगायचा आनंद येतो. शेवटी आनंद महत्वाचा. हा बस बस, आनंद सर्वात मुख्य म्हणजे काय, आनंद आहे. आनंद आला पाहिजे. तुमचे निरोगी आरोग्य आणि हा आनंदाचं रहस्य काय? 88 वर्ष झाली तुम्ही. आता आम्ही निरोगी म्हणजे आम्ही एकाच वेळेला जेवण करतो, एकाच वेळेला पाणी पितो. बापरे. पुन्हा पाणी पित नाही, पुन्हा जेवण करीत नाही. त्यामुळे मग आम्हाला काय डॉक्टरच्या गोळ्या खावा लागत नाही, काही नाही. कधी सुरू केलं तुम्ही? ते पक्का काशीपासून सुरू आहे. बापरे बाप. आणि ते मी एकाच वेळेला 2च रोटी, जास्त नाही, जास्त खायचं नाही. भूक नाही लागत ना? भूक नाही लागत आम्हाला. भूक म्हणजे मला भूक कधी लागतच नाही, हे जबरदस्तीने खातो मी. हे सर्व जबरदस्तीने मला देतात ते लोक, मला भूकच लागत नाही. आता नवरात्रामध्ये 9 दिवस नवरात्र असतं ना, त्यावेळेला सकाळी 1 ग्लास दूध आणि संध्याकाळी 1 ग्लास दूध, पाणी नाही. आणि पुन्हा मध्यंतरी दशमी असते, दुसऱ्या दिवशी एकादशी असते. मग दशमी का सोडायची? दशमीचा उपास, म्हणजे एकादशीचा उपास, मग द्वादशीला नवरात्र सोडायचं. मग आमचं तोपर्यंत पाणीच नाही. पाणी नाही, फक्त दूध सकाळी आणि संध्याकाळी दूध, एवढंच फक्त, दुसरं काय. ज्या वेळेला विद्यार्थी अवस्थेमध्ये होतो त्यावेळेला संध्याकाळी जेवण केल्यानंतर 1 घंट्याने जेवण भूक लागायची मला, विद्यार्थी अवस्थेमध्ये. पण खायलाच काही नाही तिकडे. पुन्हा कोण खायला देते तिकडे? विद्यार्थी अवस्थेत कोण खायला देणार पुन्हा? काशीमध्ये? काशी विद्यार्थी अवस्थेमध्ये त्रास होत असणार हाला की. मग आता ते भूक लागल्यानंतर त्रास होणारच थोडाफार. मग पुढे कसे दिवस? पुढे मग त्या अध्यापक झाल्यानंतर हळूहळू मग कमी केलं, ते जेवणच कमी केलं होतं. एकच टायमाला ठेवलं मग, कारण काय एका टायमाला ठेवलं जेवण. त्यावेळेला 2:30ला उठावं लागत होतं, 2ला 2:30ला उठवत होतो मी. मग ते संध्याकाळी जेवण केलेलं पचणार का? ते पचणारच नाही. त्याच्याकरता संध्याकाळी जेवणच सोडून दिलं. जेवण सोडून दिलं ती
ते आतापर्यंत ते जेवणच केलं नाही संध्याकाळी. सकाळी लवकर उठायचं. सकाळी जर लवकर नाही आपलं जेवण केल्यानंतर ते पचणार नाही, आणि पचणार नाही म्हणजे पचलं नाही तर मग 2:30ला उठणं होईल का, 2ला उठणं होईल का तुमचं? उठल्यानंतर तुम्हाला काय झोपच लागणार? लागणार काय, झोप लागणार का नाही तुम्हाला? त्याच्याकरता संध्याकाळच्या त्याच्याकरता त्या झोपी करता आपलं उठण्याकरता आम्ही काय ते काय भोजन बंद केलं. नियमा करता 2:30ला 2ला उठायचे या नियमा करता संध्याकाळचं भोजनच बंद करून टाकलं. आम्हाला जेवण तेव्हापासून शिक्षक काशीपासून 80 पासून 1980 पासून जन्माच्या 10-12 वर्षात असं 1980 पासून तुम्ही एकच टाइम होता. तुमचा जन्म केव्हा? 94 80 म्हणजे आयुष्यात साधने करता जेवण. आता आम्ही बाबा जेवण महत्वाचं आहे, साधना होत राहील असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की पोटाचे 4 भाग करायचे. 2 भाग अन्न, 1 भाग पाणी आणि 1 भाग वारा सोडायला ठेवायचा. वारा सोडायला जागा ठेवायचीच नाही लोक, त्यामुळे मग डॉक्टरकडे जावं लागतं मग त्यांना. म्हणून म्हातारपणात आजार पण लागत नाही. हा तेच मग तुमचं एवढ्या वयात एवढे सगळे तुम्ही एवढे वर्ष साधना केली. खरं तर साधारण गोष्ट आहे की तुम्हाला ह्या गोष्टीचं कौतुक काय वाटत नाही, म्हणून आम्ही विचारलं तरी सांगताय. म्हणजे तुम्ही त्या गोष्टीवर फार काही एंटरटेन करत नाही. पण जर बघायला गेलं तर एवढे वर्ष एक वेळ जेवण करून त्यानंतर तुम्ही साधना. एक वेळा जेवण करून भूकच लागत नाही मला, ती जबरदस्तीने खावं लागतात. ती मग पोट भरतं कशाने? आता काय कोण आता कशाने भरतं ते आपल्याला काय पाहिजे. देवाच्या आणि आज मग तुम्ही एवढं सगळं माऊलींनी बरोबर तुम्हाला पुन्हा खुशीत घेतलं. मात्र तुमची एवढ्या वर्षाची ही साधना की 2 वाजता उठून एवढ्या वर्षापासून आमची साधनाच ही असते कधी कधी की 8 दिवस आम्ही 2 वाजता उठलो, मोठं अनुष्ठान झालं होतं आयुष्यात. एका वेळेला उठले तर एका वेळा उठलं तरी तुम्ही आयुष्यभर अनुष्ठानात घातलं बाबा, आणि त्या गोष्टीचं तुम्हाला विशेष वाटत नाही. हेच ते विशेष आहे आमच्या. आता तुमचं जे जीवन आहे हे आमच्या करता आदर्श घडो आणि आम्हाला त्यातनं मार्ग भेटावा. आम्हालाही माऊलींनी एवढं होऊन जाईल माऊलीची कृपा होईल. तुमची इच्छा जर असली तर माऊलीची कृपा होऊन जाईल. तुम्ही बोलल्यावर म्हणत चालेल बाबा. तुम्ही असंच आम्ही पुन्हा येऊ पुढच्या वेळेस. पुन्हा हिंदीत जर बोलता आलं तर बरोबर चालेल. बरं, त्याच्यामध्ये बाबांच्या ग्रंथ संपदेबद्दल जर सांगितलं तर तुम्ही आतापर्यंत किती ग्रंथ? ते एक तर तुमचा PhD ग्रंथ होता आणि एक गीता लिहिलेली, एक अजून एक चांगदेव पासाठी चालू आहे. अच्छा, आता अन्वय अर्थाचा आहे. अन्वय अर्थ म्हणजे अन्वय, त्याचा पहिला अन्वय करायचा त्या ओवीचा किंवा श्लोकाचा, आणि त्याचा अन्वय जसा अन्वय लिहिला तसा त्याप्रमाणे त्याचा अर्थ लिहायचा, आणि त्याच्या खाली विवरण लिहायचं. तुमची गीता पहा, त्याच्यात लिहिलेलं आहे, तुम्हाला समजेल. हो, त्या महाराजांनी गीता दाखवली, त्याच्यामध्ये आम्ही बघितलं की बाबा तुम्ही एवढं सगळं डिटेल मध्ये लिहिलंय. पुन्हा व्याकरण सहित. हो, व्याकरण बी लिहिलं सर्व. त्याला हे स्थितप्रज्ञाची लक्षणं किंवा साधूची जे लक्षणं असतात त्याच्यामध्ये पहिले हेच दिसून येत नाही. तुम्ही जे काही तुमचं विद्वत्तता आहे किंवा जे साधुता असंत, हे आम्ही सर्व माऊलीची भोले बाबाची कृपा समजतो. सर्व आम्ही आमची स्वतःची कृपा समजत नाही. वा, तर कृपा केवढी बघायची तर एकदा ग्रंथ बघून घ्यावे आणि चेक करून घ्या. बरं बाबा. नाही, आणि ते एक दुसरं आहे, मी ते म्हणत होतो की उत्तरेतला माणूस जर असला की कुठलाही साधू किंवा साधक एकदा उत्तरेत गेला की त्याच्यात राहणीमानात फरक पडतो. राहणीमान दिसून येतं की हा बाबा उत्तरेतला माणूस संन्यासी वगैरे आहे. पण तुम्ही एवढे वर्ष राहून त्याच्यात काळी मात्र फरक पडू दिला नाही. तेच आमचे गुरुजी म्हणायचे, शांताराम गुरुजी, हे लोक तिकडे जाते, पंडित होते, मंडलेश्वर होते, महंत होते, पण वारकरी होणार नाही, हे शब्द आमच्या कानावर होता त्यांच्या गुरुजीचा. आणि वारकरी त्याच्या सगळ्यात श्रेष्ठ. पण आम्ही कधी तिकडे महंत झालो नाहीत, संन्यासी झालो नाहीत. पुन्हा कोणी आश्रमाचं काय आश्रम आम्ही काय आश्रमाचे मालक झालो नाहीत, काहीच नाही. नाही तर आम्हाला होताच नव्हतं का, आम्हाला कोणी विचारलं. पण गुरुजीचा शब्द होता आमच्या. पंडित होते,
मंडलेश्वर होते महंत होते पण वारकरी होणार नाही. म्हणून काशीला राहून तुम्ही पंढरीची वारी करत होते. पंढरीची वारी करीत होतो मग वर्षाला आषाढीची वारी वा, वा. नियमाने येत होतो. आणि एकटात जायला बी एकटात आणि यायला बी एकटात. एक निरंजन हा दो सुखी तीन में खटपट चार दुखी, म्हणजे तुम्ही निरंजन राहिले. अवघड असतं निरंजन राहणं एकट्याने आणि सगळं पुन्हा खात रस्त्याने नाही. काही खायचं नाही. अरे बापरे. रस्त्याने त्याचं काशीला जेवण केलं तर रस्त्याने काही पाणी प्यायचं नाही खायचं नाही काही. बापरे. भुसावळला येऊ असतो. भुसावळला आल्यानंतर तिथं काही आश्रमाचं असलं तर थोडंफार खायचं. हा. पुन्हा मग इकडं दक्षिण काशीमध्ये कोण कोण पैठणला यायचं. हा. आणि पैठणहून मग पंढरपूरला जायचं. असा नियम होता आमचा आयुष्यभराचा हा, नियम. बस. आम्हाला थोडं आता बाबांनी सांगितलेलं, माऊलींनी सांगितलेलं थोडा नियम त्याशी एवढी एवढी ज्ञानेश्वरी वाचा. थोडे दिवस झाले बाबा, झाली का? वा, वा, ते वा. नाही, थोडे नाही. दिवस झालं. हा त्यांनी सांगितलं बाबा, मोठे माऊलींनी सांगितलं 30 दिवस करा कमीत कमी, पुढे बघू. बरोबर 30च दिवस झालं. 4थ्या दिवसापासून विघ्न यायला सुरुवात झाली. असं बरं वा. झोप यायला. त्याला संतांचे शब्द जेवढे सत्य अच्छा. कळतं. पण तुमच्या आयुष्यात ती कृपा तुम्हाला प्राप्त झाली की एकदा घेतलेला नियम तुम्ही आज 88 वर्ष झाली तरी हा नियम सोडा नाही आम्ही. नियम सुटला. आणि ते बी नियम म्हणजे अलाराम कधी लावत नव्हतो आम्ही. हा. काही लोक अलाराम लावतात, अलाराम वाजत असून बी उठत नाही. त्याच्याकरता आम्ही कधी अलाराम लावलाच नाही. हा. बाबा तुम्हाला मृत्यूची भीती वाटते का? म्हणून आम्हाला काय भीती वाटत नाही. मग काही जेव्हा मृत्यू येईल त्यावेळेस काय व्हा? त्यावेळेस आता तर काय भीती वाटत नाही आम्हाला. नाही. पांडुरंगाचे माऊली देतील हात पकडायला. ते सांगतो मग. असं मी प्रार्थना करतो पुन्हा एकदा की बरं आमच्याकडनं तुमची साधू संतांची सेवा व्हावी आणि जे बाहेर म्हणजे जे आमच्या सारखे विद्यार्थी लोक किंवा कर्म मार्गातले लोक आहेत शहरात त्यांना तुमचे आशीर्वाद प्राप्त व्हावे बरोबर. ही पुन्हा एकदा प्रार्थना. आणि आजच्या तुम्ही जो वेळ दिला तुमच्या पाठाचा विद्यार्थ्यांची क्षमा मागतो की तुमचा पाठ थोडासा मागे पुढे झाला त्याकरता माफी मागतो आणि धन्यवाद. कुंडली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. आणि अशा प्रकारे आता आपण शास्त्री बाबांसोबतचा जो संवाद आहे, जी चर्चा आहे, की जे 2 शब्द आहेत ते आपण आता बघितले. आय होप तुम्हाला ते आवडले असतील. आणि बाबांचं महात्म्य किंवा बाबांचा पण आधीच सांगतो की ह्या लोकांच्या साधेपणावर जाऊ नका. यांना बघायचंय तर यांचं जीवन बघा आणि यांची पुस्तकं बघा, यांचं अध्ययन बघा आणि अध्यापन बघा. आणि म्हणून मला आज भाग्य आहे की आम्हाला ही सेवा मिळाली. मी ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो. आम्ही अनेक अडचणींमधनं हा प्रवास जातोय. त्यामुळे तुम्ही जर इथपर्यंत आला आहात तर तुमचं खरंच धन्यवाद. आणि पुन्हा एकदा भेटूयात अजून एका नवीन संतांसोबत. जरी आणि किंवा अजून जर आपल्याला बाबांसोबत बोलता आलं तर तोही प्रयत्न करूयात. तुमचे काही सजेशन्स असतील तर आम्हाच ते कळू द्यावे. आमच्याकडनं काही चुका झाल्या असतील त्याही आम्हाला कळू द्यावे आणि आम्ही त्यातनं नक्कीच शिकण्याचा प्रयत्न करू. रामकृष्ण.